नमस्कार, मी सुजाता भालेकर. खाऊ संस्कृती या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पराठा. सर्वात आधी पालक पराठ्यासाठी आपण पालक उकडून घेणार आहोत. एक जोडी पालक घेतलेला आहे मी. पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय. आता पातेल्यामध्ये आपण पाणी गरम झालंय. पालक पातेल्यामध्ये टाकून घेऊ. पालक उकडून घ्यायचा आहे आपल्याला. पालक उकडून होतोय तोपर्यंत आपण पालक पराठ्यासाठी वाटण करून घेऊ. त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे आणि ओवा घेतलेला आहे. लसूण मी थोडासा जास्तीचा घेतला आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घेणार आहोत. पालक पराठ्यासाठी पालक बारीक कापून घेतला तरीही चालतो, पण उकडून घेतलेल्या पालकामुळे पालक पराठ्याला खूप छान रंग येतो. त्यामुळे शक्यतो पालक उकडूनच घ्या. पालक उकडून झालेला आहे. आपण गॅस बंद करून पालक थंड पाण्यामध्ये काढून घेऊ. थंड पाण्यामध्ये पालक काढल्याने पालकाचा रंग बदलत नाही. पालक थंड पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हा थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आहे. आता आपण पालक पराठ्याचं पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी परात घेतलेली आहे. त्यामध्ये मी एक मोठं भांडं भरून गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये मी बेसन पीठ घेतले 2 मोठे चम्मच. आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं ते घालून घेणार आहोत. कस्तुरी मेथी हातावर चोळून घालून घ्यायची. त्यानंतर थोडीशी हळद, अगदी थोडीशी, धणेपूड घेतली आहे 2 चम्मच. मसाल्याच्या डब्यातील चम्मच वापरलाय मी. 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घाला, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच चाट मसाला, चिली फ्लेक्स घालणार आहे मी. हे आवडीनुसारच घाला, कारण पराठ्यामध्ये छान दिसते म्हणून मी घातलेली आहे. तीळ घेतलेत थोडेसे, कापून घेतलेली कोथिंबीर. आता मी दुधावरची साय घेतलेली आहे, 2 चम्मच साय घेतली आहे. ही घालणार आहे. याने पराठा खूप छान आणि खुसखुशीत होतो. या जागेवर तुम्ही 2 चम्मच तूपही वापरू शकता. चवीनुसार मीठ. आणि आपण वाटून घेतलेली पालक पेस्ट घालणार आहोत याच्यामध्ये. पराठ्याचं पीठ मळून घेणार आहोत आपण. या पिठामध्ये पाण्याची गरज लागत नाही, कारण पालक आणि साईचा ओलसरपणा आहे, त्यामध्येच पीठ मळून होतं. पण तुम्हाला जर लागलंच तर थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्या. घट्टसर पीठ मळायचं आहे. पालक पराठ्यामध्ये मी जे सुके मसाले घातलेले आहेत ते सगळेच असावेत असं काही नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही मसाले घालू शकता. पालक पराठा छानच होतो. पीठ मळून झाले. थोडंसं मी घट्टच पीठ मळलेलं आहे. पीठ आपण 15 मिनटं भिजवून देऊ. 15 मिनटानंतरनं पीठ आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मी पोळपाटावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे. आता यावर आपण पराठ्याचं पीठ आहे ते चांगलं मळून घेऊ. पराठ्याला तेलाऐवजी तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता, पण मला पालक पराठ्याला शक्यतो तेलच आवडतं. त्यानंतर मी एक छोटासा गोळा घेतला आहे, तो आपण पिठामध्ये घोळवून घेऊ. आता आपण पराठा लाटून घेणार आहोत. मी पराठा आहे ना शक्यतो चपातीसारखाच लाटते. त्याला तेलाचं पूड करते. त्याच पद्धतीने लाटून घेणार आहे. तेल लावून आपण पूड करून घेणार आहोत आणि पराठा मी गोल आकारात लाटून घेणार आहे.
तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, त्रिकोण, चौकोन. मी गोल आकारात लाटते आहे. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपला पराठा लाटून झाला आहे. आता मी तव्यावर तेल घालून घेणार आहे. पराठा तव्यावर घालतीये. पराठ्याच्या बाजूने आपण तेल सोडून घेतोय. दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित तेल लावून पराठा भाजून घेणार आहोत. पराठ्याला छान रंग आलेला आहे. हा पराठा आपण लोणचं, दही किंवा सॉस सोबतही खाऊ शकतो. खूप छान लागतो. पराठा भाजून झालाय. मी पराठा प्लेटमध्ये काढून घेते. या पराठ्यावर आपण बटर घालून घेऊ. मी पराठ्याला सगळ्या बाजूनी बटर लावून घेते. पहा, बटर लावत असतानाच पराठ्याचे तुकडे होत आहेत, म्हणजे यावरूनच कळतंय की पराठा किती खुसखुशीत झालाय. तो सहज तुटतोय. या पद्धतीने तुम्ही एकदा पराठा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा पराठा कसा झालाय तो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.